प्रधान मोदींच्या हस्ते आता चिना पुलाचं उद्घाटन होत आहे। या संपूर्ण पुलाची पाहणी सध्या मोदींकडून केली जाते। आयफेल टॉवरपेक्षाही हा पूल उंच आहे। नदीपासून तब्बल 1178 फूट या उंचीवर या पुलाची उभारणी करण्यात आलेली आहे। चिना पुलाचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि याच पुलाची पाहणी करताना पंतप्रधानांची ही दृश्य आपण पाहतोय। या पुलाची लांबी 1015 मीटर इतकी आहे। 6 लाखांहून अधिक बोल्ट्सचा वापर या पूल निर्मितीसाठी झालाय। तर भूकंप सदृश परिस्थितीही हा पूल झेलू शकतो। जम्मू काश्मीरमधील चिना पुलाचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे या ठिकाणी दाखल झाले। तर खराब हवामानात देखील हा पूल तग धरून उभा राहू शकतो, एवढी या पुलाची क्षमता आहे। या पुलाचं आयुर्मान 120 वर्षांपेक्षा अधिक आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी मोदी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हजारो मेट्रिक टन स्टील या पुलासाठी वापरण्यात आले आणि चिना पुलाचं आयुर्मान हे तब्बल 120 वर्षांपेक्षा अधिक आहे। नदीपासून तब्बल 1178 फुटावर या पुलाची उभारणी करण्यात आलेली आहे आणि याच पुलाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होते। यासाठी त्यांचा हा जम्मू काश्मीर दौरा आहे। उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकचा हा मुख्य हिस्सा असणार आहे आणि 6 लाखांहून अधिक बोल्ट्सचा यासाठी वापर झालेला आहे। ऐतिहासिक आणि अभियांत्रिकी दृष्टिकोनातून 2 मोठे पूल, चिना पूल आणि अंजी पूल यांचं उद्घाटन आज होणार आहे। तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील मोदींच्या प्रबळ इच्छाशक्तीचा हा परिणाम असल्याचं म्हटलेलं आहे। अश्विनी वैष्णव यांनी जम्मू काश्मीर मोदींच्या दौऱ्यापूर्वी कटरा येथे संपूर्ण तयारीचा आढावा घेतला आणि आज या पुलाचं उद्घाटन होत आहे। जगातील इतर देशांमध्ये जम्मू आणि काश्मीरला रेल्वेने जोडण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। तसंच वंदे भारतला देखील आज पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत। चिना पुलाचं हे तंत्रज्ञान जे आपण पाहतोय हे एक अद्वितीय असा अनुभव प्रवाशांना देखील मिळणार आहे। या पुलाची अनेक वैशिष्ट्यही आहेत। हा पूल बांधण्यात अनेक आव्हानं येत होती, मात्र अनेक तांत्रिक बाबी सांभाळून हा पूल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। हा पूल झोन 5 नुसार प्रति किलोमीटर 260 वाऱ्याचा वेग आणि भूकंप सहन करण्यासाठी डिझाइन केलेला आहे आणि हा पूल एका जटिल प्रक्रियेद्वारे डिझाइन केला गेलाय। हा पूल बांधण्यासाठी तब्बल 30,000 टन स्टीलचा वापर करण्यात आलेला आहे आणि जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यामुळे आता काश्मीर खोऱ्याचा प्रवास हा अधिकच सुखकर होणार आहे। रस्ते महामार्गावर अनेक ठिकाणी फक्त ब्रिज बांधण्यात आलेत, मात्र रेल्वेसाठी पहिल्यांदाच केबल ब्रिज बांधण्यात आलेला आहे। चिना पूल हा जगातील सर्वात उंच असा रेल्वे पूल असणार आहे। काश्मीर खोऱ्याचा प्रवास यामुळे सुखकर होणार आहे, कारण वंदे भारत ट्रेनला देखील पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत। कटरा ते काश्मीरपर्यंत वंदे भारत ट्रेन धावणार आहे। श्रीनगर ते कटरासाठी 2 स्पेशल वंदे भारत ट्रेनला आज मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येईल आणि काश्मीर खोरं रेल्वे मार्गाने जोडणारा हा ऐतिहासिक प्रकल्प आज पूर्ण होतोय। उधमपूर श्रीनगर बारामुल्ला 111 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे। USBRL प्रकल्पासाठी 43,000 कोटींपेक्षा जास्त खर्च आलाय।